स्वराज्य शक्ती चला जय हो महाराज सरकार हाय हाय चप्पल महाराज सरकार हाय हाय चप्पल महाराज सरकार हाय हाय माझी चप्पल माझी चप्पल माझी चप्पल माझी चप्पल माझी चप्पल इन्कलाब जिंदाबाद महाराज सरकार हाय हाय स्वराज्य शक्ती सेना जय हो स्वराज्य शक्ती सेना जय हो ताई, रणजित कासलेला आज किल्ला कोर्टात हजर केलं जाणार आहे. तुम्हाला वाटतंय का रणजित कासलेला अडकवण्याचा प्रयत्न होतो? रणजित कासलेला 100% अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, क्योंकि आज मोठे मोठे नेता मंत्र्यांवरती तो खुलासे करत आहे. आणि आज ज्या ज्या लोकांचे नाव घेऊन पुरावे सकट तो आज जे आरोप करत आहे त्या सगळी गोष्टीची CBI चौकशी व्हायला पाहिजे, त्याच्यावरती काही कानूनी कारवाई व्हायला पाहिजे. तो सगळी गोष्टीवरती कारवाई काय होत नाही. पण परत बार बार रणजित कासलेवरती खोटे आरोप करून कोणत्याही गोष्टीवरती आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकताय. तो महाराष्ट्र कुठे चाललाय? कोणी असं जरी आज या रणजित कासलेला कोणी जरी पाठिंबा नाही दिला तो पुढे कोणीही असा नाही सत्याची बाजू घेणार नाही आणि कधीही तोंड उघडणार नाही की अरे न्याय तो भेटत नाही, कोणी पाठीमागे बोलत नाही. हे सगळी गोष्टी जसं मी होती, आज गेले 3 वर्ष मी एकटी लढत आहे. आज माझ्या पाठीमागे पण कोणी नाही होता, तरी पण मी लढली ना. पण ह्या काही दिवसातच असं काय घडलं की रणजित कासलेला दिल्लीवरून अटक होते, मुंबईत आणलं जात आहे? तेच तो आहे ना विचारणीय गोष्ट. आज जे मी आज उघडत आहे, आज हे जे आहे रणजित कासले जे बोलत आहे, जे सरसकट खुलासे करत आहे, त्या आज अपोजिशन लीडर जे विरोधी पक्ष नेते आहे, मंत्रिमंडळामध्ये बसलेले आहे, सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्या काम आहे ये खुलासे करणं, त्यांना पाठिंबा देणं. पर कोणीही ये मुद्दा उचलत नाही, क्योंकि आज तुम्ही बघू शकता रणजित कासले जे बोलत आहे ते सरसकट पुरावे सकट बोलत आहे, असं खाली बोलत नाही. आज ड्रग्सची गाडी सापडली, त्याच्यामध्ये आदिती ताटकरेचा हे होता कार्ड, हे सगळं गोष्टी तो आज पुरावे सुद्धा बोलत आहे ना. रणजित